आता लग्नाची पण अशी तारखेची वेळ अशी तुम्ही देता का? आणि असं काय आहेत का केसेस तुमच्याकडे, की लोकं आले आणि ॲक्चुअली तुम्ही अशी या वेळेला असं या तारखेला, या वेळेला, या मुहूर्तावर लग्न करा? नाही, एवढं पर्टिक्युलरली मुहूर्तावरती सांगितलं हां. जात नाही. पण एक तास दिला जातो. एवढ्या तासामध्ये तुम्ही उरकून घ्या. इथे एक फॅक्टर मला थोडासा सांगायचा आहे. हे लग्न जे होतं ना, याच्यात सगळ्यात पहिले महत्त्वाचं काय माहिती आहे का? त्या 2 पत्रिका जुळतात का नाही? हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर त्या जुळत असतील, तर मग पुढं लग्नाचा मुहूर्त हा खूप मोठा मॅटर करत नाही. अच्छा. आता मी काही अभ्यासले आहेत, की 1000-2000 पत्रिका मी अभ्यासल्या आहेत, की ज्या ॲस्ट्रॉलॉजिकली मुहूर्त काढलाय, दोघांचे पत्रिका जुळलेल्या आहेत किंवा आपण म्हणू जे गुणमिलन असतं ते जुळलेलं आहे. त्यांचं लग्न पर्टिक्युलर तारखेला मुहूर्तावरती झालंय, अगदी मुहूर्ताच्या वेळेतही झालंय. पण मग 4, 8, 6 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर, 10 वर्षानंतर त्यांच्यामध्ये डिवोर्स का होतो? का होतो? तर त्यांच्या पत्रिका ह्या ॲस्ट्रॉलॉजिकली गुण जुळताना दिसत आहेत, पण 2 कॅरेक्टर्स जुळत नाहीत. माझ्याकडे मी ऑन एन ॲव्हरेज महिन्याला 30 ते 35 माझ्याकडे असे रेग्युलर क्लायंट्स असतात, की ज्यांचे गुणमिलन न्यूमरोलॉजिकली आम्ही जुळतात का नाही हे सांगतो. आता मला ऑलमोस्ट 16 ते 17 वर्ष होत आलेत, की मी हे करतोय. माझ्याकडे या 16 ते 17 वर्षात एकही केस नाही, की हे जुळतंय आणि हे लग्न झालं आणि तिथं काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे मग अंकशास्त्र हे तुमच्या कुंडली किंवा ज्योतिषशास्त्रापेक्षा जास्त वरचढ आहे? वरचढ नाही म्हणता येणार, पद्धत वेगळी आहे. आता जी पद्धत आहे, आज बघा, हे खूप ॲस्ट्रॉलॉजरसुद्धा ऐकत असतील. तुम्ही जर त्या 2 पत्रिका जुळल्यात, पण तिथं तुम्हाला ही गोष्ट दिसते, की हे कितीपत पुढं जाणार आहे. मला न्यूमरोलॉजिकली दिसतंय, तर साहजिक आहे ॲस्ट्रॉलॉजिकलीही हे दिसलं पाहिजे आणि दिसतं. माझ्याकडे असे खूप आहेत विद्यार्थी, म्हणजे इनफॅक्ट माझे 70% विद्यार्थी हे ॲस्ट्रॉलॉजर आहेत. पण तिथं ज्या पद्धतीने गुणमिलन पाहिलं गेलं पाहिजे, ते पाहिलं जात नाही. म्हणून ते डिवोर्सला जातं. कारण काय आहे, तिथं फक्त गुण पाहिले जात आहेत. ते 2 कॅरेक्टर्स काय आहेत, जे दोघं एकमेकांबरोबर ॲडजस्ट करू शकतील का नाही करू शकतील, हेही बघणं खूप गरजेचं आहे. आजच्या डेटला जर आपण पाहायचं गेलं, तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय आहे, दोघं कमवते आहेत का नाही आहेत, हा खूप मोठा फॅक्टर आहे. तर ते पाहिलं जात आहे. पण मग तिथं कोणाला किती पगार आहे, हेही ॲस्ट्रॉलॉजिकली पाहता येतं, की कोण जास्ती पुढं जाणार आहे. पुढे जाऊन त्याचं कॉम्प्लिकेशन यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे का? कारण पैसा हा खूप मोठा झाला आहे आजच्या दिवशी, की त्यामुळे हे कॉम्प्लिकेशनसुद्धा येत आहेत. दोघांच्या ज्या काही गरजा आहेत, या कितपत आहेत, असे खूप फॅक्टर्स आहेत, की जे आम्ही पर्सनल लेवलला न्यूमरोलॉजिकली चेक करतो आणि मगच गो हेड म्हणून सांगतो. तर एखादी प्रेग्नंट लेडी असेल, तर ती असे येतात का तुमच्याकडे, की मग कुठल्या वेळेला त्यांची डिलिव्हरी करायची किंवा सिझेरियन करायचं आणि नाव कुठलं ठेवायचं? मग अशा वेळेला तुम्ही कसं हँडल करता? आता न्यूमरोलॉजीमध्ये तुम्ही अर्ध्या तासाचा सुद्धा परफेक्ट मुहूर्त काढू शकता. मी ज्या पद्धतीने शिकवतो, माझा जो अभ्यास आहे, त्याच्यामध्ये दिवस तर आम्ही काढतोच, आम्ही वेळही काढतो, की जिथे बाळही व्यवस्थित राहायला हवं आणि आईलाही काही कॉम्प्लिकेशन नाही आले पाहिजेत. तर मी ऑन एन ॲव्हरेज महिन्याला 15 ते 20 सिझेरियन्स आजच्या डेटला सगळीकडं सुरू आहे. अगदीच खूप किरकोळ केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरीज होतात. तिथेही आम्ही वेळ काढून देतो, की सपोज जर इंजेक्शन देणारा असतील, तर त्या ठिकाणी ते मॅनेज करता येतं. होतं बऱ्याचदा. शेवटी तो येणारा प्रारब्ध घेऊन आलेला आहे, त्यानुसार चेंज होतं. पण देताना आम्ही काढून देतो, की जेणेकरून त्याचं भवितव्य, त्याचं भविष्य उत्तम व्हावं, उज्ज्वल व्हावं. मग त्याच्यामध्ये त्याचं नाव देताना आम्ही सुरुवातीला त्यांना बाळ जन्माला आल्यानंतर 12 दिवस काही कोणत्याही पद्धतीच्या क्रिया केल्या जात नाहीत. जसं आपल्याकडं गावांमध्ये केलं जातं 5वा, 13वा, 12वा, तर त्या गोष्टी होऊ देत. जे त्यांचे रिच्युअल्स आहेत त्या पद्धतीने ते होऊ देत. त्यानंतर आम्ही अल्फाबेट देतो. आई, वडील, आत्या आणि काकू, आजी, आजोबा जे त्याचे ब्लड रिलेशनमध्ये आहेत, त्यांना अधिकार आहे त्या बाळाचं नाव ठेवण्याचा. मग आम्ही त्यांना सांगतो, की ह्या नात्यांमध्ये तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर अल्फाबेट्स द्या, त्यांच्याकडं पण नावं घ्या, तुम्हीही नावं काढा. जे नाव विदाऊट चेंज,
म्हणजे काय तर एखादा अल्फाबेट कमी करणं किंवा जास्ती करणं न करता जर त्याला चांगलं सिंक्रोनाइज होत असेल, त्याचं पहिलं अल्फाबेट त्याच्या डेट ऑफ बर्थनुसार येत असेल, तर आम्ही तुम्हाला ते सिंक्रोनाइज करून देऊ. पण येताना या नात्यांमधनं आलं पाहिजे. मैत्रिणीकडनं घेतायत, कोणतरी लांबचा आहे त्याच्याकडनं घेऊयात, तो खूप हुशार आहे त्याच्याकडनं चांगली नावं येतील. नका करू. तो अधिकार नाही त्यांना. पण नाव बदलता म्हणजे मग हल्ली मी बघतो ना आपण AA, के वगैरे असं करता का तुम्ही? कसं आहे, प्रत्येकाच्या बाबतीत ती गोष्ट सेम नाही. जर त्याच्यामध्ये प्रोनाऊन्सिएशनमध्ये जर काही चेंज होणार नसेल, आता माझं पुरुषोत्तम PURUSHOTTAM, याच्यामध्ये माझ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये काय बदल घडला? काहीच घडला नाही. याच ठिकाणी मला जसं गरज होती तसं मी पहिले चेंज केलं तर PURRSHOTAM, इथंही मोठा बदल घडतोय का? नाही घडत आहे. जिथे हे असं होतंय तेच आम्ही नाव रिकमेंड करतो. जिथे काही लोक काहीच्या काही अगदीच विचित्र करतात की ज्याचं प्रोनाऊन्सिएशन खूप विचित्र होतं. कारण याच्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर जो आहे ना, हा ध्वनीचा आहे. ज्याला आपण म्हणतो की व्हायब्रेशन्स हे ध्वनीमधून येतात. तर मग तिथे जर मोठा चेंज येत असेल तर मग तुम्हाला समोरचा व्यक्ती त्या चेंजने तुम्हाला आवाज देईल का? नाही देणार. मग त्याचा इम्पॅक्ट येईल का? नाही येणार. मग तिथे प्रोनाऊन्सिएशनमध्ये मेजर चेंज होत असेल तर मी सरळ सांगतो, तुम्हाला नाव बदलणं गरजेचं आहे. कारण तो चेंज तुम्हाला 10 लोक जर चुकीच्या प्रोनाऊन्सिएशननी जर तुम्हाला पुकारणार असतील तर ते तुम्हालाही आवडणार नाही आणि कदाचित त्याचा रिझल्टही चांगला येणार नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.